नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। नशेच्या वापरासाठी करण्यात आलेला सुमारे 6 लाखांचा औषधी इंजेक्शन गोळ्यांचा साठा मिरज व सांगलीत जप्त करण्यात आलाय। नशेबाजांसाठी चढ्या दराने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली आहे। जिल्ह्यात आजपर्यंतची सर्वात मोठी ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले। सांगली व मिरज शहरात नशेबाज तरुणांकडून अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याच्या तक्रारी असून या नशेत काही हाणामारीच्याही घटनाही घडल्या आहेत। याची दखल घेत अधीक्षक घुगे, अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर, उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी या अवैध व्यवहाराची पाळेमुळे शोधून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार पोलीस कार्यरत असताना मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, उदय कुलकर्णी, राहुल क्षीरसागर, धनंजय चव्हाण, विनोद चव्हाण, नानासाहेब चंदनशिवे, जावेद शेख आदींच्या पथकाने औषध निरीक्षक राहुल करंडे यांच्यासह मिरज शहरातील आंबेडकर उद्यानाच्या मागे संशयितरित्या वावरत असलेल्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे अवैध औषधांचे इंजेक्शन आढळून आले। जप्त करण्यात आलेल्या औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीविना करता येत नसल्याने औषध निरीक्षक करांडे यांनी निदर्शनास आणून दिलं। यावेळी औषधांची देवाणघेवाण करण्यासाठी आलेल्या रोहित अशोक कागवाडे वय वर्ष 44 राहणार शामराव नगर आकांक्षा मेडिकल वरील बाजूस आणि ओंकार रवींद्र मुळे वय वर्ष 24 या दोघांची कसून चौकशी केली असता पुरवठादार अशफाक बशीर पटवेगार वय वर्ष 50 राहणार असुबा हॉटेल समोर यांचे नाव समोर आले। पोलिसांनी तातडीने हालचाली करत पटवेगार यांच्या घरी छापा टाकला असता घरात नशेच्या 1507 इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या। 176 विविध प्रकारच्या नशेसाठीच्या औषधी गोळ्यांचा साठा सापडला। तसेच दारासमोर असलेल्या मोटारीची झडती घेतली असता त्यामध्येही नशेच्या इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या। पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून मेफेंटमाइन इंजेक्शनच्या 1507 बाटल्या आणि 176 नशेसाठीच्या औषधी गोळ्या असा 6,16,000चा साठा आणि 8,30,000ची 4 चाकी मोटार व दुचाकी असा 14,46,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या औषधांची मूळ किंमत कमी असून नशेसाठी एक इंजेक्शनची बाटली 800 रुपयांना विकण्यात येत असल्याची माहिती चौकशीत समजली आहे। या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।